नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आदिवासी विकास विभागांतर्गत चौकीदार या पदाची पदभरती घेतल्या जात आहे. सर्वांचे हॉल तिकीट्स हे आलेले असतील. मित्रांनो, वेळ जो आहे तो अतिशय अल्प आपल्याकडे उरलेला आहे. या कालावधीमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देणे हे तेवढेच गरजेचं ठरते. लक्षात घ्या मित्रांनो, परीक्षा कोणतीही असो त्या विभागाशी रिलेटेड क्वेश्चन हे हमखास विचारल्या जातात. तर अशा पद्धतीची आपण एक टेस्ट या ठिकाणी बनवलेली आहे, जे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती त्याची घेणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नोट डाऊन करत चला, जेणेकरून कोणतीही कॉन्सेप्ट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येथून पुढे जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येतील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर वेळ न दडवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आजच्या टेस्टचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे एस-टीची व्याख्या आणि तरतूद करण्यात आलेली आहे? अतिशय महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न आहे, जो की परीक्षेत विचारण्याची जास्त संभाव्यता आहे. तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कलम 342 नुसार मित्रांनो, अनुसूचित जमाती या कॅटेगरीची तरतूद भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा. महाराष्ट्रात स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे 1983, ऑप्शन सी. तर लक्षात घ्या मित्रांनो, आदिवासी विकास विभाग हा जो आहे तो समाज कल्याण विभागामधून वेगळा करण्यात आला होता आणि याची स्थापना 1983ला झालेली होती. नोट डाऊन करून घ्या. प्रश्न क्रमांक 3. पेसा म्हणजेच पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरियाज हा जो कायदा आहे तो कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला होता? तर तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. 1996मध्ये मित्रांनो पेसा जो कायदा आहे तो संमत करण्यात आलेला होता. तर लक्षात घ्या मित्रांनो, 24 डिसेंबर 1996ला तो लागू झाला होता आणि संविधानातील भाग 9 यामध्ये तरतुदी ही अनुसूचित क्षेत्रांशी लागू असतील हे यामध्ये नोट डाऊन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच अनुसूचित क्षेत्रांशी भाग 9 हे संबंधित असावे हा या ठिकाणी कायदा पारित झालेला होता. ठीक आहे, लक्षात असू द्या, महत्त्वाची माहिती आहे. प्रश्न क्रमांक 4. आदिवासींच्या हक्कांसाठी महत्त्वाचा असलेला वन हक्क कायदा म्हणजेच फॉरेस्ट राईट्स ॲक्ट कधी लागू करण्यात आला? तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. 2006 या वर्षी वन हक्क कायदा हा लागू करण्यात आलेला होता. लक्षात घ्या, महत्त्वाचे क्वेश्चन आहे जो परीक्षेत विचारण्याची संभाव्यता आहे. त्याचा प्रश्न क्रमांक 5 असा आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठी आदिवासी जमात ही कोणती आहे? लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त आदिवासीची जमात आहे ती आहे भिल्ल, म्हणजेच ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भिल्ल ही जमात ही खानदेशमध्येच म्हणजेच नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे TDCचे मुख्यालय कोठे आहे? तर 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. नाशिक यामध्ये मित्रांनो, नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय आहे. लक्षात घ्या मित्रांनो, याची स्थापना 1972ला झालेली होती. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 7. शबरी आदिवासी घरकुल योजना खालीलपैकी कोणासाठी राबवली जाते? तर 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो शबरी आदिवासी घरकुल योजना ही राबवली जाते. तर प्रश्न क्रमांक 8 असा आहे. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच TRTI याचे महाराष्ट्रामध्ये कोठे स्थित आहे किंवा याचे संस्था ही कुठे आहे? तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. पुणे या ठिकाणी मित्रांनो आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही स्थित आहे आणि याची स्थापना झाली होती 1962ला. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 9. जागतिक आदिवासी दिन म्हणजेच वर्ल्ड ट्रायबल डे कधी साजरा केला जातो? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस हा साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 असा आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी.
कलम 338A यानुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 89वी घटना दुरुस्ती झालेली होती 2003मध्ये. ठीक आहे, 2003मध्ये ही घटना दुरुस्ती झाली होती आणि यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या आयोगांचे वेगवेगळे विभाजन हे करण्यात आलेले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोणत्या निवासी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत? तर लक्षात घ्या, 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकलव्य मॉडेल निवासी शाळा EMRS यांची आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण द्यावे म्हणून हे निवासी शाळा सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात आढळते? तर लक्षात घ्या मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने माडिया गोंड ही आदिवासी जमात आढळते. गोंड या आदिवासी जमातीची उपप्रजाती किंवा उपप्रकार हा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील कातकरी, कोलाम आणि माडिया गोंड या 3 जमातींना केंद्र सरकारने कोणता दर्जा दिलेला आहे? तर 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अतिमागास आदिवासी जमात. तर लक्षात घ्या मित्रांनो, कातकरी, कोला आणि माडिया गोंड या जमातींना अतिमागास आदिवासी जमात हे केंद्र सरकारने असा प्रकारचा दर्जा दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, प्रसिद्ध वारली चित्रकला प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यातून उगम पावली? तर 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमधून वारली चित्रकला ही उगम पावलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, आदिवासी उपयोजना ट्रायबल सब प्लॅन कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आली? तर 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 5वी पंचवार्षिक योजनेनुसार मित्रांनो आदिवासी उपयोजना म्हणजेच ट्रायबल सब प्लॅन हे सुरू करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण टक्केवारीनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नंदुरबार जिल्ह्यामध्ये मित्रांनो आदिवासी लोकसंख्येचे टक्केवारीनुसार सर्वाधिक प्रमाण आढळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, गोटूल ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आदिवासी युवागृह म्हणजे समाज मंदिर याच्याशी संबंधित हे गोटूल ही संकल्पना आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, बोहाडा हा मुखवटा महोत्सव कोणती जमात प्रामुख्याने साजरी करते? तर 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, वारली व ठाकर ही आदिवासी जमात बोहाडा हा मुखवटा महोत्सव प्रामुख्याने साजरा करते. प्रश्न क्रमांक 19, भारताचे पहिले आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, बेसिक आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे. तर 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत मित्रांनो, लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, कोसबाडच्या टेकडीवरून आदिवासी शिक्षणाचे महान कार्य करणाऱ्या समाजसेविका कोण? तर 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अनुताई वाघ ह्या मित्रांनो कोसबाडच्या टेकडीवरून आदिवासी शिक्षणाचे महान कार्य हे करतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, ताराबाई मोडक यांच्यासोबत ग्राम बाल शिक्षा केंद्र यांनी उभारलेले होते अनुताई वाघ यांनी, आणि कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्रसुद्धा अनुताई वाघ यांचं प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, दंडारी हे लोकनृत्य कोणत्या आदिवासी जमातीत लोकप्रिय आहे? तर 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गोंड या आदिवासी जमातीमध्ये दंडारी हे लोकनृत्य अतिशय प्रसिद्ध आहे मित्रांनो किंवा लोकप्रिय आहे. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र विधानसभेत अनुसूचित जमातींसाठी म्हणजे ST कॅटेगरीसाठी किती जागा राखीव आहेत? तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये मित्रांनो टोटल लक्षात घ्या 288 सीट्स आहेत किंवा जागा आहेत. तर त्यापैकी अनुसूचित जमातींसाठीच म्हणजे ST कॅटेगरीसाठी लक्षात घ्या मित्रांनो एकूण 25 जागा आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि SCसाठी जर विचार केला तर SCसाठी आहेत 29. ठीक आहे, SCसाठी लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन करा. त्याचा प्रश्न क्रमांक 23, भगोरिया हा जो प्रसिद्ध सण आहे तो कोणती आदिवासी जमात ही साजरी करते? तर 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भिल्ल ही जमात भगोरिया हा प्रसिद्ध
त्यांचा सण साजरा करते मित्रांनो, लक्षात असू द्या. आणि हे केव्हा होते तर होळीच्या आधी हा सण साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24, 15 नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून कोणाची जयंती म्हणून साजरा केला जातो? तर 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बिरसा मुंडा यांची जयंती ही जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. पुढील प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रात कुपोषण कमी करण्यासाठी गरोदर आदिवासी महिला व स्तनदा मातांसाठी कोणती योजना राबविली जाते? तर 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही योजना राबवल्या जाते. पुढील प्रश्न क्रमांक 26, ठक्कर बापा म्हणजेच अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर यांचे नाव कोणत्या क्षेत्राची किंवा कोणत्या क्षेत्रातील कार्याशी जोडले गेलेले आहे? तर 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आदिवासी कल्याण याच्या कार्याशी ठक्कर बापा यांचे नाव हे जोडल्या जाते मित्रांनो, लक्षात घ्या, महत्त्वाची व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 27, पेसा कायदा कोणत्या समितीच्या शिफारशींवर आधारित आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, आताच पाहिलेल्या माहितीनुसार भुरिया समिती या समितीच्या शिफारशीनुसार पेसा जो कायदा आहे तो स्थापित किंवा संमत करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 28, आदिवासींच्या विकासासाठी ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधारणा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर पहा मित्रांनो, लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. आदिवासींच्या विकासासाठी ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधारणा योजना ही महाराष्ट्राने सुरुवात केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, आदिवासी भागात आरोग्याच्या सुविधा पोहोचवण्यासाठी सर्च संस्थेची स्थापना कोणी केली? तर 29व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी मित्रांनो सर्च ही संस्था आदिवासी भागामध्ये आरोग्याच्या सोयीसुविधा पोहोचवण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, मेळघाट परिसरातील कुपोषण रोखण्यासाठी व आदिवासींच्या आरोग्यासाठी कोणत्या आदिवासी जमातीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते? तर 30व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. मित्रांनो, कोरकू ह्या आदिवासी जमातीवरील जे कुपोषण रोखण्यासाठी विशेष आरोग्य जे आहे ते लक्ष या ठिकाणी दिल्या जाते मेळघाट परिसरामधील. ठीक आहे, लक्षात घ्या. तर 30व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कोरकू. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे हे काही महत्त्वाचे प्रश्न होते. यानंतर आपण पुढील टेस्टमध्ये आणखी महत्त्वाचे अशाच पद्धतीचे परीक्षेशी रिलेटेड क्वेश्चन पाहणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन जी माहिती आहे ती तुम्हाला वेळोवेळी मिळेल. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, जास्तीत जास्त रिव्हिजन करणे हे तुमच्यासाठी कामाचे आहे. व्हिडिओ वेळोवेळी पहा, जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती जी आहे ती लक्षात राहण्यास मदत होईल. मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.